स्थानिक नवनिर्मिती ग्रामपंचायत भवनाचे सोमवारी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण झाले। विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज ग्रामपंचायत भवनाचे फीत कापून उद्घाटन केले। नांदगाव पेठ येथील शादलबाबा दर्गा व संगमेश्वर संस्थान विकास तसेच आवश्यक कामे व रस्त्यासाठी पुरेसा निधी मिळवून देऊ अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज नांदगाव पेठ येथे दिली। नांदगाव पेठ ग्रामपंचायतीच्या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब देशमुख, सरपंच कविता डांगे, उपसरपंच मझहर खान सफदर खान, माजी जिल्हा परिषद सभापती जयंत देशमुख, गोपाळ धर्माडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद डांगे आदी उपस्थित होते। पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की नांदगाव पेठ येथे वाचनालय व इतर सर्व विकास कामे निश्चितपणे पूर्ण करू, तसेच विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही त्या यावेळी बोलल्या। कार्यक्रमाला गावातील नागरिक व मान्यवर मंडळी उपस्थित होती। नांदगाव पेठच्या मूळ ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या हस्ते 1961 मध्ये झाले। त्याबाबत गौरवपूर्ण उल्लेख करताना पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की राष्ट्रसंतांनी आपल्या विचार व कार्यातून देशाला ग्रामविकासाची दिशा दिली। त्यांनी लोकार्पण केलेली इमारत आज नव्या रूपात उभी राहिली, याचा आनंद आहे। राष्ट्रसंतांच्या कार्याची प्रेरणा घेऊन शासनाकडून ग्रामविकासासाठी अनेक प्रकल्प व कामे हाती घेण्यात आले आहेत। राष्ट्रसंतांचे विचार व कार्य जपण्यासाठी व पुढे नेण्यासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत काम करू, असे त्यांनी आश्वासित केले। मंगेश तायडे, विदर्भ न्यूज, नांदगाव पेठ।